तर आता आपण या वर्षाचा पहिला लेसन इंग्लिशचा घेणार आहोत आणि त्याआधी मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे मुलांनो. आपल्याकडे कुठले कुठले ऋतू दिसून येतात तुम्हाला? उन्हाळा, पावसाळा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. विंटर, समर. व्हेरी गुड. येस, विंटर, समर अँड रेनी सीझन ना? रेनी सीझन. Yes, okay. So, do you like rainy season? Yes, teacher. Yes, ma'am. Why do you like it? का आवडतो तुम्हाला रेनी सीझन? Why do you like it? पावसाळा येतो, कारण पावसाळ्यात पाण्यात भिजायला खूप मज्जा येते. अच्छा, इंग्लिश मध्ये काय सांगाल तुम्ही? पाण्यात भिजायला मज्जा येते, राईट? मग त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? We are play in water. We are play in water. You love getting wet in water. Love to play in water. Standard 6 acid working. Okay? Yes, teacher. Madhurima song. तर आता आपण एक पावसाळ्यावरची कविता मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे. तुम्ही माझ्या मागे बोलणार आहात? हो टीचर. Yes, मिस. Yes, okay. So we will start, huh? Rain, go away. Go away. Rain, go away. Go away. Come again another day. Little Johnny wants to play. Little Johnny wants To play. To play. Rain, rain, go to Spain. Rain, go to Spain. Don't show your face again. Don't show your face again. Very good. Now I am going to sing one poem for you all and you will listen to me, okay? I hear thunder, I hear thunder. Hark, don't you? Hark, don't you? Pitter patter raindrops, pitter patter raindrops. I'm wet through, so are you. I'm wet through, so are you. आता मी 2 कविता म्हणाले, तुम्ही ऐकल्यात ना? Yes, ma'am. हा, पहिल्या कवितेमध्ये काय होतं? जा तू पावसा. पावसात तू जा. का बरं? कारण लहान मुलांना त्या खेळायचं होतं. लिटिल जॉनी वॉन्ट्स टू प्ले. आणि दुसरं वाक्य काय सांगतो तो? गो टू स्पेन. काय सांगतो? गो टू स्पेन. कुठे जा? स्पेनला निघून जा. अँड डोंट शो युअर फेस अगेन. आणि पुन्हा तू इकडे अजिबात येऊ नको कारण आम्हाला खेळायचंय. राईट? आणि दुसरी कविता काय होती? दुसरी कविता काय होती? आय हिअर थंड. थंड म्हणजे काय? कोल्ड. म्हणजे ढगांचा गडगडाट. थंडर म्हणजे विजांचा कडकडाट होऊन ढगांचा जो गडगडाट होतो ना, दॅट इज थंडर. हा. आणि हा डोंट यू काय विचारतो तो? तुम्हाला नाही का ऐकू येत? असं कानाने तुम्हालाही ऐकू येते ना, जसं मला ऐकू येते. हो टीचर. पुढचं वाक्य काय माहितीये? पीटर पॅटर रेन ड्रॉप्स, पीटर पॅटर रेन ड्रॉप्स. म्हणजे जे पावसाचे थेंब पडतात ना, ते छपरावर पडतात, जमिनीवर पडतात, किंवा गाडीच्या टपावर पडतात, घरांवर पडतात, खिडक्यांवर पडतात. वेगवेगळ्या ठिकाणी जसे जसे पावसाचे थेंब पडतात तसा त्याचा वेगळा वेगळा
आवाज येतो तर त्याला पीटर पॅटर, वेगवेगळा आवाज. पीटर, कुठे पीटर येतो, कुठे पॅटर येतो, कुठे आवाज येत नाही, कुठे वेगळा आवाज येतो. रेन ड्रॉप्स म्हणजे काय, पावसाचे थेंब, ते पडतात. आणि अशा वेळी आय एम वेट थ्रू, मी पावसात पूर्णपणे भिजलेला आहे. सो आर यू, म्हणजे तुम्ही सुद्धा पावसात भिजले आहात. कळली कविता सगळ्यांना? हॅलो, हो टीचर. आवडली? Yes, ma'am. येस. हो, तुम्ही ना teacher. गुगलवर नर्सरी राईम्स और ओनली राईम्स फॉर रेनी सीझन कविता शोधायच्या आहेत. आणि पुढच्या वेळेला मी जेव्हा लेसन घेणार आहे ना, तेव्हा मला तुम्ही एक एक कविता म्हणून दाखवायचे. ठीक आहे? म्हणणार? यस टीचर. वेगळ्या वेगळ्या दुसऱ्या Yes. कविता शोधायच्या आहेत. आणि ऍटलिस्ट 2 कविता मी पुढच्या वेळेला तुमच्याकडून ऐकणार आहे, जशा आता मी तुम्हाला 2 कविता सांगितल्या. ठीक आहे? आता यावरून तुम्हाला काय कळलं? आज आपण कुठला निबंध करणार आहोत? पावसाळ्यातला. Very good. We are going to learn to write essay. An essay writing is going to take place today. And the topic for your lesson is rainy season. Right? Okay. So shall we start? यस टीचर. Yes. Now see, I'm going to show you some pics. And see, as you have come in 6th standard, but for 15 days we are going to do your revision of 5th standard. So your essay will be based on the questions type of and you will tell me the answers after watching the pictures. I am going to show you some pictures. You will see those pictures and you will answer my questions. And after that, we will make one essay about 8 to 10 lines. Okay? आपण एक 8-10 ओळींचा लेसन एसे तयार करायचा आहे. पण त्याआधी मी तुम्हाला चित्र दाखवणार आहे, चित्रांवरून प्रश्न विचारणार आणि त्यावरून आपण एसे तयार करायचा आहे. ठीक आहे? लक्षात येतंय तुमच्या? सुरू करूया. स्टार्ट. आता काय दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये? काय दिसतंय? बीज उड्या मारते. काय दिसतंय? एक मुलगी पावसामधल्या पाण्यामध्ये उडी मारते. ओके. एक दुसरा मुलगा सुद्धा दिसतोय ना, मुलाचे पाय दिसतायत, पावसामध्ये खेळतायत. राईट? हो टीचर. हा. अजून काही चित्र बघूया आपण. हे काय दिसतंय तुम्हाला? दुसऱ्या चित्रामध्ये भिजतायत कोण कोण. हा, म्हणजे पाऊस एन्जॉय करतायत ना, खेळतायत. हा, पावसामध्ये. आता हे काही मुद्दाम जाण्याची गोष्ट नाहीये या पावसामध्ये, पण काही जण रेनकोट, छत्र्या घेऊन पावसात फिरतायत, काही जण नुसतेच पावसात खेळतायत, है ना? राईट? हो टीचर. हा. मग आपण आता ह्याच्यावर प्रश्न बघा या चित्रावर. व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग? सांगा बघू. चिल्ड्रन प्लेइंग इन द वॉटर. हा, पुन्हा सांग. चिल्ड्रन प्लेइंग इन द वॉटर. आर पाहिजे ना त्याच्यामध्ये. व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग? चिल्ड्रन आर प्लेइंग इन द वॉटर. प्लेइंग इन वॉटर. द नको आपल्याला. चिल्ड्रन आर प्लेइंग इन वॉटर. ओके. आता मग तुम्हाला काय सांगता येईल? इन द रेनी सीझन वी सी चिल्ड्रन playing in water. Children love to play in rainy season, isn't it? Children love to play with rainwater. Yes, teacher. Yeah, so we can start our essay with children like the rainy season. तुम्ही पण सांगितलं ना मगाशी, आम्हाला खूप आवडतो पावसाळा. का? खेळायला मिळतं, बोटी सोडता तुम्ही, है ना? बोटी सोडता ना पाण्यामध्ये? हो त्या टीचर. पाण्यात नाचता तुम्ही,
बिना छत्री बिना रेनकोट फिरता, बरोबर. आता तसं करायचं हो. नाही. हा, आजारी पडायला होतं ना. बिना छत्री बिना रेनकोट फिरू नका आणि थोडं खेळा, जास्त खेळू नका, भिजू नका. ठीक आहे. ओके, सो वी आर Okay, गोइंग teacher. टू वॉच नेक्स्ट पिक्चर नाव. In which months do you find rainy season in India? June 15. Which months? How many months are there of rainy 4 season? months. 4 Four months. months. Which months? 4th month. June, July, August, September. Very good. In India, we find rainy season in 4 months. Which months? June, July, August, and September. Say all of you. Say all of you. In India, we find rainy season in 4 months. Which 4 months? June, June, July, July, August, August, and September. September. Right. Now next question we will see. What do you see here? टीचर do you see? मुलं बोटी सोडतायत पाण्यामध्ये. Yes. What are the children doing? What do you see in this picture? What do children like to? What do Do children like in to do rainy in rainy season? season. Tell me now. What do children like to do in rainy season? What do they like? They like to play with the boats. है ना? Yes, In teacher. water. Yes. Bola? Children like to play with the boats. Children like to play boats In rainwater. And in दुसरं water. पिक तुम्ही पाहिलं, दुसरं चित्र तुम्ही पाहिलं ना? त्याच्यामध्ये काय होतं? रेनकोट, छत्र्या घेऊन. शो दॅट पिक अगेन. पुढे पुढे. Rain. This question. काय करतायत? मुलं खेळतायत, बोटी सोडतायत, है ना? What do children like to do in rainy season? They like to play with the boats in rainwater, right? Yes, teacher. Yes. Okay, now we'll see the next question. काय दिसतंय तुम्हाला या चित्रात? What do you find in this pic? Charts. Rainy creatures. What are they? Rainy Creatures. What do you mean by creatures? Kide. And Prani, animals. Okay. So which creatures do you find in rainy season? Huh? Which animals do you find in rainy season? Can you find some animals over here? Creatures. Which are they? Frog. Crocodile. Crocodile. Yeah. Grasshopper. Okay. Turtle. Okay. Very good. Red bug. Snail. Red bug. Okay. So at least some animals you can make out from there. Okay. So in rainy season, yeah. So in rainy season, mostly we find these creatures. See the question. Which are the animals that are mostly found in rainy season? Rainy season. Yeah. Which are the animals you just saw? Now you tell me which are the animals that are mostly found in rainy season? Insects, very good, very good. Can you name some insects? Can you give the names of some insects?
You said na grasshopper. And what else? Red bug. Which are the other animals we just saw? Earthworm. गांडूळ आठवते गांडूळ? पाऊस पडला का आपल्याला गांडूळ दिसायला लागतात, बरोबर? हो की नाही? Yes or no? Come on, say it. Yes, teacher. Yes, very good. बोलत जा बाळांनो. So earthworm. गांडुळाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? Earthworm. Yeah. And which are the other creatures? एक प्राणी तर नेहमी दिसतो आपल्याला पावसाळ्यात. काय नाव त्याचं? Frog. येस, व्हेरी गुड. तुम्हाला जेव्हा जास्त पाऊस पडायचं चिन्ह म्हणजे जास्त आपल्याला फ्रॉग दिसायला लागतो, बेडूक दिसायला लागतो, राईट? सो विच आर द एनिमल्स दॅट आर मोस्टली फाउंड इन रेनी सीझन? इन रेनी Peacock also. Sorry? Peacock also. Peacock also you see in rainy season. Very good, because peacock likes the thunder in the sky. The peacock starts dancing, right? Very good. So mostly we find frog, then turtle, snail, earthworm in rainy season, and some insects. Okay, then next question we will see. We'll see next pic. Okay, now can you tell me what is it? What do you find here in these pictures? Rainbow. Oh, And very good. And what is there in another picture? Black car. Black sky, right? Okay. So when do you find this? Okay, these are different pictures Rainy of the season. sky. Yes, very good. These are the different pictures of the skies in rainy season, right? So what do you find in rainy season in the skies? What are the colors of the skies? Which changes do you find in the sky in rainy season? You tell me. Come on. What do you find in the skies in rainy season? Come on, बोला बोला. थोडं मराठीत सांगा चालेल. बोला. Colors of the sky. Okay. Which changes? Which colors do you find in the sky? Black the color sky. and rainbow color. Okay. Sometimes the sky becomes very black in color. Then there are some different colors we see in the sky, like what is the half black, half white, like that you find, right? Sometimes teacher. everywhere dark black. And you also काय पाहिलं ते तुम्ही पहिलं पिक्चर सांगितलं? काय म्हणायचं? Rainbow. Very good. You also find rainbow in the sky. Okay. You also find rainbow in the sky during rainy season. Okay. You like rainbow? Yes, teacher. How many colors are there in rainbow? 7 colors in the rainbow. 7. 7 colors. Very good. You know all the colors of rainbow? Red, orange, yellow, Red, orange, yellow, blue, purple, purple, violet. Yes, yes, right. You have to remember it like that. Vibgyor. Violet, indigo, blue, yellow, orange, green, red, and white. Okay. ताना पिही नी पाजा म्हणतात ना, त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं विबग्योर. V for violet, I for indigo, and then B for blue, G for green, Y for yellow, O for orange, and R for red. Okay? Right.
आणि हे सगळे कलर्स मिळून व्हाईट कलर तयार होतो. व्हाईट कलर म्हटला का त्यामध्ये सगळे कलर्स आले. ओके, सो दॅट्स माय इट इज कॉल्ड विबग्योर. सगळे कलर त्याच्यामध्ये आपण असे पाठ करू शकतो. ओके, नाउ वी गो. टीचर. Okay, we are going to the next question. What do you see in this pic? What do you find in this pic? टीचर मी मराठीत सांगू का? हा, सांग ना, मराठीत सांग. धबधबा. धबधबा. हे कधी दिसतं तुम्हाला? पावसाळ्यात, रेनी सीझन. What is that called as? Waterfall. कुठे दिसतं तुम्हाला माहितीये? कुठे दिसतं? नो टीचर. अरे हे प्रेक्षणीय स्थळ आणि काय थंड हवेची ठिकाणं किंवा असं काय जी धरणं वगैरे आहेत जिथे. टीचर महाबळेश्वर. महाबळेश्वर मी काही पाहिलं नाही तिकडे, पण जिथे पावसाच्या दिवसामध्ये खूप जोरात पाऊस पडतो तिकडे कड्यावरून पाणी खाली येतं. कड्यावरून, डोंगरावरून किंवा टेकडीवरून असं जे वरून पाणी खाली येतं तेव्हा ते त्याचं धबधब्यामध्ये रूपांतर झालेलं तुम्हाला दिसून येतं. खूप उंचावरून जेव्हा पाणी खाली पडतं आणि वरून पावसाचं पाणी खाली येत असतं त्यावेळेला तुम्हाला दिसून येईल की हे धबधबे तयार झालेले. हे इतर दिवसात नसतात, फक्त पावसाच्या दिवसात तुम्हाला हे दिसून येतात. आणि जर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी गेला तर तिकडे कसं असतं, थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतो, थंडीनंतर उन्हाळा येतो ना, बरोबर? विंटर, देन समर अँड देन रेनी सीझन. मग थंडीमध्ये तिथे खूप बर्फ झालेलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये त्या बर्फाचं वितळण्याची प्रोसेस सुरू होते. मग पावसामध्ये वरून पाऊस पण येतो आणि ते बर्फ वितळून त्याचं पण पाणी येत असतं. म्हणून तुम्ही जर थंड हवेच्या ठिकाणी गेलात तर तिकडे खूप उंच उंच कडे, उंच उंच डोंगर, असं छान सृष्टी सौंदर्य असतं. तेव्हा तिथे जर तुम्हाला खूप प्रमाणामध्ये असं वरून पाणी खूप जोरात खाली येताना दिसेल आणि त्याला म्हणतात वॉटरफॉल्स, धबधबे. नायगरा फॉल्सचं चित्र तुम्ही जरूर पहा, खूप छान वाटतं ते बघायला. तो कॅनडामध्ये नायगरा फॉल्स आहे आणि तिथे कायम तो धबधबा चालू असतो. ठीक आहे. आणि पावसामध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी आपोआप नैसर्गिकरित्या तयार झालेले धबधबे दिसतात. ठीक आहे. ओके, वी आर गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. What do you like about this season? तुम्हाला काय आवडतं या ऋतू? रेनबो. ओके, अजून काय आवडतं? वॉटरफॉल. Waterfalls, very good. Playing in rainwater. Okay, so how can you make the sentence of it? I like in this season rainbow and waterfall. I like rainbow in this season. I like waterfalls and I like to play in rainwater. Okay, next question. This year, when this season started, can you tell me? या वर्षी पाऊस ऑलरेडी सुरू झालाय. आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होणे. हा, मग किती तारखेला झाला सुरू माहितीये तुम्हाला? नो टीचर. अगदी एक्झॅक्टली 7 जूनला या वर्षी पाऊस सुरू झाला. तुम्हाला माहितीये 7 जूनला पाऊस सुरू होणार असं म्हणतात. बऱ्याच वेळा, अनेक वेळा तो होतो 7 जूनला, पण काही वेळेला तो 7 जूनला सुरू सुद्धा होत नाही. तो 20-25 जून पर्यंत पुढे जातो किंवा कधी कधी 7 जूनच्या आधी पण सुरू होतो. पण या वर्षी बरोबर 7 जूनला पाऊस सुरू झाला, जोरदार पाऊस पडला आणि अगदी 12 जून पर्यंत अगदी जोरदार पाऊस पडत होता. म्हणजे काही ठिकाणी रेल्वे लाईन मध्ये, रेल्वे ट्रॅक्स मध्ये पाणी सुद्धा खूप प्रमाणात भरलं होतं. रेल्वे बंदही पडल्या होत्या. इतका पाऊस झाला 7 जून ते 12 जून. ओके, आता
पुढचा प्रश्न बघूया. हे आपण मराठीत सांगू इंग्लिश मध्ये सांगू शकता तुम्ही? दिस इयर व्हेन इट स्टार्टेड. दिस इयर रेनी सीझन स्टार्टेड ऑन 7th of June. ओके, बोला. This year rainy season started on 7th of June. Okay. We see next picture. Huh? This year rainy season started on 7th of June. आता बघा पुढचं पिक्चर बघा, काय दिसतंय तुम्हाला? Farmer. Very good. So when rainy season starts, you are happy. You like to play in water. And other people are also happy because उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला का हवेत थंडपणा येतो की नाही? It becomes cool. It becomes cool. That's why people are happy. And who else is happy? Farmer is happy. Farmer is happy. Farmer is happy. See the pictures of happy farmer, right? When rainy season starts, the farmer is happy. See the picture of nice field. After walking of the farmer in the field, we see green field as the rain comes, right? Yes or no? Yes. So what will be the sentence? The farmer becomes happy after the rain starts, right? Okay, now tell me what are the advantages of rains? पावसाळ्याचे फायदे काय? पावसाळा आल्यानंतर फायदे काय? What are the advantages of rains? नद्या, तळी, विहिरी. Sorry? We give water. We get water. Because of rainy season, we get water, right? Yeah, the lakes, the rivers, everywhere you get water, and that water we can use throughout the year. वर्षभर पुरेल इतका जलसाठा आपल्या नद्या, तळी, विहिरी यामध्ये होतो. पूर्णपणे आपण ते पाणी वर्षभर पुढच्या उन्हाळ्यापर्यंत वापरू शकतो, राईट? So we get water from the rains and we also get good crops. चांगलं धान्य मिळू शकतं ना आपल्याला पाऊस आला तर. पाऊस नाही आला तर काय होईल? दुष्काळ पडेल ना? हो की नाही? Yes. हा, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ड्रॉट. ड्रॉट. So what are the advantages of rains? We get water and we get good crops from the rain because of the rains, right? Okay, we are going to see the next picture now. आणि पाऊस नाही पडला तर काय होतं बघा? जमीन सुकते. दुष्काळ पडतो. दुष्काळ पडतो. शेतकरी पाऊस नाही पडला कसा बघतोय बघा आकाशाकडे. पावसाची वाट बघतो. पावसाची वाट बघतो आणि पडलाच नाही अजिबात वर्षभर पाऊस तर जमीन कशी होते बघा, है ना? नुकसान होतं शेतकऱ्याचं. आपल्याला प्यायला पाणी कमी मिळतं. जे साचलेलं पाणी आहे ते किती पुरणार आहे ना? मग त्रास होतो आपल्याला. उन्हाची तलखी वाढते, बरोबर? So we see the next question now. What happens when it doesn't rain? पाऊसच पडला नाही तर काय होतं? दुष्काळ पडतो. दुष्काळ पडतो. इंग्लिश मध्ये सांगा. काय टीचर? इंग्लिश मध्ये सांगा. What happens when it doesn't rain? पाऊसच पडला नाही तर काय होईल? When it doesn't rain, you don't get crops. We don't get crops. We don't get to eat food. And the drought takes place. Right? Drought म्हणजे दुष्काळ. बरोबर?
पुढे बघूया. येस टीचर. चालू आहे. वी सी द नेक्स्ट पिक्स. खूप पाऊस पडला तर काय होतं बघा. चित्र दिसतायत तुम्हाला? हो हो काय टीचर. होतं? पुढे आलंय. पुष्कळ पाऊस पडला. येस काय टीचर. होतं? ओला दुष्काळ होतो. दुष्काळ आलाय. सॉरी, बोला 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 रे, कोणतरी बोलत होतं, बोला. ओला दुष्काळ म्हणतात ह्याला. खूप पाणी पडलं तर चांगलं जे जमीन नांगरलेली आहे, पेरणी केलेली आहे, ते सगळं वाहून जाईल. बरोबर? हा, हो मग टीचर. तरी सुद्धा घरं सुद्धा वाहून जातात. घरं वाहून जातात. व्हेरी गुड. घरामध्ये पाणी भरतं, नुकसान होतं संपत्तीचं, लोकांच्या, आणि काय शेतीचं नुकसान होतं, गाड्या वगैरे सगळं वाहून जातं. राईट? माणसं वाहून जातात. कधी कधी एवढा पाऊस पडतो, एवढे टीचर माणसं कधी कधी त्या पाण्यात अडकतात सुद्धा. अडकतात, आणि मग काहीच उपाय नसतो. कधी कधी काही जणांच्या घरात पाणी शिरते. बरोबर. मग हे कधी होतं? जेव्हा खूप पाऊस पडतो. राईट? हो टीचर. हो टीचर. आणि मग त्याला काय म्हणायचं? ओला दुष्काळ. ओला Wet दुष्काळ. drought. Wet drought. Right? So what Wet happens when it rains a lot? What happens when it rains a lot? वादळ येऊ शकतं? हो टीचर. टीचर. वादळ माहितीये? वादळ, येस टीचर. वादळ माहितीये? सायक्लोन. चक्रीवादळ सुद्धा कधी कधी येतं. सायक्लोन. येस, व्हेरी गुड. जेव्हा मोठ्या प्रमाणात वादळ होतं त्याला चक्रीवादळ म्हणतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणी सांगितलं सायक्लोन शब्द? नाव सांगा. मॅडम मी शमिता दीपक चव्हाण. व्हेरी गुड शमिता. सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ सुद्धा होतं जर खूप जोरात पाऊस आला तर, आणि वेगळ्या प्रकारे ते वारे वाहायला लागले तर त्या चक्रीवादळाचं, तुम्हाला माहिती आहे काही गेल्याच महिन्यामध्ये आपल्याकडे चक्रीवादळ आलं होतं. कुठे आलं होतं? मुंबईच्या किनारी. मुंबईच्या किनारी, कोकणामध्ये, महाराष्ट्र, कोल्हापूर मध्ये टीचर. कर्नाटक, महाराष्ट्र, कोल्हापूर आणि मुंबईच्या किनारी आपल्याला ते दिसलं होतं. सतत सांगत होते का इकडे ते आहे, आणि त्यामुळे आपल्याला समुद्र किनारी खूप प्रमाणामध्ये पाणी, भरती खूप प्रमाणात होती ते काही दिवस. पण मुख्यत्वे नुकसान कुठे झालं? कोकणात. बरोबर? कोकणात झालं. अति प्रमाणात वारे वाहत होते, झाडं खूप पडली, घरांचं नुकसान झालं, पाऊस खूप प्रमाणात आला, तर त्याला काय म्हणायचं? सायक्लोन. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. हो टीचर. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे नुकसान काय होतं जर जास्त पाऊस पडला. डिसएडव्हान्टेजेस ऑफ रेनिंग अ लॉट ऑफ रेन्स. काय होतं? नुकसान काय होतं जर खूप पाऊस पडला तर? घरात पाणी शिरतं. कधी कधी पूल तुटतो. आता इंग्लिश मध्ये आपण इंग्लिशचा निबंध शिकतोय ना, मग काय होतं? द फ्लड्स टेक प्लेस म्हणजे पूर येतो, नद्यांना पूर येतो. द फ्लड्स टेक प्लेस, देन व्हॉट हॅपन्स? द So many men dead. Sorry? So many men dead. Yeah, men become dead. The people dead because... God also. Sorry, God काय? Bird also. Birds also are dead, right? Animals, birds, people we found dead because of a lot of rains, right? Then properties get destroyed. घरांचं नुकसान होतं ना. नंतर आणखी काय होतं? शेतांचं नुकसान होतं. Fields are destroyed. The crops get destroyed. सगळ्याचं नुकसान होतं, right? The disadvantages of rainy season. Okay, we see the next picture now. Storm. Storm म्हणजे काय? आपण थोड्याच वेळापूर्वी बोललो.
वीज. स्टॉर्म म्हणजे वादळ. आणि अशी वादळं होतात, जास्त पाऊस आला का विजा चमकतात आणि कधी कधी खूप जोरदार वारे विजा सुटतात, पडतात सुद्धा. विजा कडकडतात, ढगांचा गडगडाट वीज होतो, पण पडते. जोरात विजा कुठे पाऊस कुठे पडतो. आणि पडतात टीचर पण. विजा पडतात सुद्धा झाडांवरती. पडतात, झाडांवर जास्त करून पडतात. राईट. आणि टीचर आमच्या शाळेत एकदा पडलेली. अच्छा, आणि घरांचं वगैरे, जर झाडांच्या बाजूला घरं असतील त्यांचं पण नुकसान टीचर होतं. एक माणसावरती पण पडलेली बिजली. हम्म. हम्म. नंतर वीज हा मुख्यत्वे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी दिसते ना तुम्हाला. वीज हो म्हणजे टीचर, काय काय जण लोखंड ठेवतात बाहेर. हा, आणि मग तुमच्या घरात सुद्धा कधी कधी ती जर एखादा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे चालू असेल तर ती वीज जर खूप जास्त असेल त्याचं विजा चमकत असतील तर आणि लाईट पण टीचर जाते जेव्हा घरातली. पावसाची खूप क्षमता असते तर तेव्हा सगळ्या गावाची लाईट सुद्धा बंद करतात. हो हा, टीचर. कारण मग नाहीतर ते आकर्षून घेते आणि त्या प्रॉपर्टीचं वस्तूंचं नुकसान होऊ शकतं, माणसं जाऊ शकतात, म्हणून तसं करतात. ठीक आहे. आपण आता ह्याच्यावरचा प्रश्न बघूया. स्टॉर्म्स इन इंडिया. अनेक वेळा अशी वादळं होतात आपल्या देशामध्ये, अशी झालेली आहेत. आणि गेल्याच महिन्यात जे चक्रीवादळ झालं, सायक्लॉन झालं, तुम्ही बोललात, त्या वादळाचं नाव कोण सांगेल? चक्रीवादळ. चक्रीवादळ. हो, पण त्याचं नाव होतं काहीतरी. नाही चक्रीवादळ. तोक्ते. वादळ. तोक्ते, तोक्ते. We see the next question. चक्रीवादळ. नेक्स्ट स्पीक. सी तोक्ते स्टॉर्म. तोक्ते स्टॉर्म आलं तेव्हा काय झालं ते चित्र दाखव. चित्र बघा. जेव्हा गेल्या महिन्यामध्ये चक्रीवादळ आलं, चक्रीवादळ आलं, तेव्हा कशा प्रकारे ब्रिज तुटला. ब्रिज तुटला, पाणी भरलं, सगळी घरांमध्ये पाणी गेलं, घरं जमीनदोस्त झाली, झाडं जमीनदोस्त झाली. टीचर काय काय जमिनीवरती पाणी साचतं म्हणून बोटीमधून प्रवास करायला लागतो काय काय जणांना. टीचर, काय काय ठिकाणी लाईटीचे खांब पण पडले. खांब पडले, बरोबर. आता टीचर आपल्याकडे पावसामुळे वाहून गेले. आम्ही जिथे राहतो तिथे अनेक झाडं पडली, खूप झाडं पडली, अनेक झाडांचं नुकसान झालं. ब्रिज पण तुमच्याकडे पडला. सुद्धा झालं असेल, टीचर आमच्या राईट? इथेही पडली. हो, खूप पडली झाडं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक झाडांचं नुकसान झालं. अच्छा, मग ह्याच्यावर आपण इंग्लिश मध्ये काय सांगू शकतो? व्हॉट कॅन यू से अबाउट तोक्ते स्टॉर्म? तोक्ते स्टॉर्म बद्दल काय सांगू शकतो? तोक्ते वॉज the cyclone which came in Maharashtra, coastal area of Mumbai and Konkan, and it destroyed a lot of property in Konkan. बरोबर? यस टीचर. हा, लक्षात ठेवा. तुम्हाला हे सांगायचं मला एकदा, सगळ्यांनी एकदा पूर्ण मला 10 वाक्य सांगायची आहेत. आता मी जास्त बोलतेय, बरोबर? तुम्ही बोलताय तसे मध्ये मध्ये, छान आहात तुम्ही मुलं, आवडली मला. आता आपण पुढचं बघूया, पुढचा आहे क्लास. ओके, सो आफ्टर तोक्ते स्टॉर्म, सी. ओके, नाउ हॅव यू अंडरस्टूड माय एसे? चित्र आवडली तुम्हाला? Yes, teacher. चित्र आवडली? यस टीचर. क्वेश्चन समजले? यस. हो टीचर. पटकन रिव्हिजन करूया. यस टीचर. हा टीचर. ओके, आपण एकदा रिव्हिजन करूया. विच इज दिस लेसन अबाउट? आपण काय शिकलो आज? रेनी सीजन. Rainy season, right. Okay, now we see the first picture. Go to the second picture. Okay. So now tell me, what do you find in rainy season? What are Playing in the water. children like? They like to play in rainy season. They like to play with water and yeah, and they wear raincoats and take umbrellas and they like to move in water, right? Bola? Yes टीचर. Yes, teacher. Yes, teacher. Children like to play in water. Bola. Children like to play water.
Children like rainy season. Children like rainy season. Children like to play water. आणि बघा तुम्ही पाहिलं ना, रेनकोट छत्र्या घेऊन मुलांना पावसात असंच Yes, फिरायला teacher. आवडतं, काही कारण नसलं तरी. हा, आपण पुढचा प्रश्न बघूया पटकन. Which months do you find rainy in India? September. June, July, August, September. असं सांगणार तुम्ही? August, September. नाही, असं June, सांगणार July, आपण August, निबंधामध्ये असं लिहितो का, वाक्य लिहायचं असतं ना? हो टीचर. कसं सांगणार? इन इंडिया. In India, India, 4 months. to in India 4 months, June, July, August, September. Monsoon is for June, 4 July, months. August, June, September July, month do August, you find September. rain season in India? Okay, next. What do you do in rainy season? Children play with boats in the water. Yes. Children boats We go in to the next. water. Go to the next. Rainy catchers. Rainy creatures. Catchers. Any creatures? Which are the creatures or animals that are mostly found in rainy season? वाक्य सांगा. And frogs, crocodiles, ladybird, grasshopper, Frogs are mostly found. scorpion, crab, Rainy season. Are the animals that are Earthworm विसरलात. Okay. So ant, insects, frog, earthworm, crocodile are mostly found in rainy season. Next. rainbow. rainbow. Which changes do you find in the sky? Black, blue, The sky becomes black and blue. becomes black and some rainbow. Sometimes we find rainbow. पाऊस झाल्यानंतर रेनबो येतो ना? Oh, sometimes we find rainbow in the sky. Okay. Next picture. What do you see here? Waterfall. Yeah. Right. So, what do you like about this season? Waterfall, rainbow. Rainbow. Okay, we like waterfalls and rainbow in this season. Okay. पूर्ण वाक्यात उत्तर सांगायचं बाळांनो. तुम्ही असं एका शब्दात लिहिता का निबंध? नाही टीचर. एक शब्द सांगता मला. पुढचं बघूया. Yes, teacher. This year when 7 June started rain. Yes, very good. This year rainy season started on 7th of June. Okay, next question. Yes, teacher. Farmers are, see, what are the advantages of rains? What are the advantages? We get water. And we get good crops. Farmers become happy when it rains properly. Right? Yes, teacher. Yeah. So these are the advantages. Advantages म्हणजे फायदे. Okay? So farmers are happy when it rains. We get water, a proper amount of water which we can use throughout the year. Okay, next picture. Okay. What happens when it doesn't rain? काय होतं पाऊस नाही पडला तर? We don't get rain or water. So we don't get water. When it doesn't rain, we don't get water. What else happens? दुष्काळ पडतो. दुष्काळाला काय शब्द सांगितला? सुका दुष्काळ पडला म्हणजे काय झालं? Drought. Drought takes place when it doesn't rain. Okay? Okay. Yeah. आणि Storm.
खूप पाऊस पडला. What happens when it rains a lot? What happens? The Rains a lot. properties get Water destroyed. Animals and people get. बोला बोला बोला. water drought, Weight drop. Storm. Storms. Yes, storms take place. Disadvantages of lot of rains. The properties get destroyed, animals die, human beings die, fields get destroyed, crops get destroyed, we don't get we enough don't get food. water, and bird dead. Yeah, birds are dead. Very good. People are dead. People are dead. Very good. Very good. I am really appreciating. You people are contributing a lot. Brilliant people. I love you all. Okay. See the next picture. What do you see here? Storm. Storm. है ना? वादळ दिसते ना तुम्हाला? Yes, teacher. Very good. See the next question. Storms in Storm India. in वादळ India. होतात. खूप पाऊस पडला. अति जास्त पाऊस पडला. वादळी वारे वाहतात. वादळ येतात. कधी कधी चक्रीवादळ सुद्धा येतं. आपण बोललो गेल्या महिन्यात वादळ आलं होतं. त्याचं नाव काय सांगितलं तुम्हाला? ते वादळ. तोक्ते. तोक्ते storm. येस, तोक्ते स्टॉर्म. आणि ते वादळ आल्यानंतर काय झालं ते बघा, चित्र बघा. बघितलं किती Yes, नुकसान teacher. झालं. सगळ्या झाडं पडली, प्रॉपर्टी वाहून गेली, माणसं गेली, अनेक झाडं पडली, ब्रिज कोसळले, है ना? आवडला तुम्हाला निबंध? आवडला? Yes, teacher. Teacher. Yes, teacher. थँक्यू.